पाकिस्तानचे खायचे आणि दाखवायचे दात हे वेगवेगळे आहेत हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले। कारण पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानात तणाव निर्माण झाल्यानंतर युद्ध नको अशी भूमिका माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मांडली होती। मात्र भारतावरील हल्ल्यांमागे नवाज शरीफ हेच असल्याचा दावा त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी केला आहे। पाहूया या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। भारताविरोधात षडयंत्र नवाज शरीफ यांचं, पाकिस्तानातील मंत्र्याचा खळबळजनक दावा। ऑपरेशन सिंदूर या मोहिमेअंतर्गत भारतानं पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले। भारताच्या या कारवाईनं बिथरलेल्या पाकनं भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। मात्र भारतीय सैन्यानं पाकिस्तानचे प्रत्येक हल्ले हाणून पाडत चोख प्रत्युत्तर दिलं। दरम्यान पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यामागे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा हात असल्याचा दावा पंजाब प्रांताच्या मंत्री अजमा बुखारींनी केलाय। नवाज शरीफ यांच्या नेतृत्वाखाली भारताविरुद्धच्या हल्ल्याची योजना आखण्यात आली होती। भारताविरुद्धची संपूर्ण कारवाई नवाज शरीफ यांच्या देखरेखीखाली झाली। नवाज शरीफ फक्त बोलत नाहीत तर करून दाखवतात। नवाज शरीफ यांनीच पाकिस्तानला अण्वस्त्रधारी देश बनवलंय। नवाज यांनी भारताविरोधात संपूर्ण योजनेचा कट रचलाय। नवाज शरीफ हे 1999च्या कारगिल युद्धादरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान होते। तसेच सध्याचे पंतप्रधान शहबाज शरीफ हे नवाज शरीफ यांचे भाऊ आहेत। तर भारताला अणुबॉम्बची धमकी देणाऱ्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज या नवाज शरीफ यांच्या कन्या आहेत। यामुळे भारताविरुद्धच्या हल्ल्यात त्यांची भूमिका असण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान शनिवारी युद्धबंदीवर सहमती झाल्यानंतर त्यांनी पाकिस्तानी लष्कर नेतृत्वाचं अभिनंदन केलं होतं। पाकिस्तान हा शांतताप्रिय देश आहे आणि तो शांतता पसंत करतो, पण त्याला स्वतःचं रक्षण कसं करायचं हे देखील माहित आहे। पाकिस्तानला अभिमान वाटल्याबद्दल अल्लाहचे आभार। मी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ, लष्कर प्रमुख जनरल सय्यद असीम मुनीर, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल जहीर सिंधू आणि पाकिस्तानच्या सशस्त्र दलांचे अभिनंदन करतो। पाकिस्तानला जशास तसं उत्तर देत भारतानं पाकिस्तान लष्कराच्या हवाई तळाला लक्ष्य केलं। भारताच्या या हल्ल्यात पाकचे 13 सैनिक ठार झाले। दरम्यान भारताच्या आक्रमक हल्ल्यानंतर पाकिस्तान घाबरलेल्या कुत्र्यासारखा शरण आल्याचं अमेरिकेच्या माजी पेंटागॉन अधिकाऱ्यानं म्हटलंय। भारत लष्कर आणि राजनैतिक अशा दोन्ही पातळींवर विजयी झाल्याचं विधान मायकल रुबिन यांनी केलंय। Pakistan went running to try to achieve a ceasefire, like a scared dog with its tail between its legs. And the fact of the matter is, there is absolutely no spin that the Pakistani military can put on what occurred to shield themselves from the full reality of the fact that they not only lost, but they lost very, very badly. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानात तणाव निर्माण झाल्यानंतर युद्ध नको अशी भूमिका नवाज शरीफ यांनी मांडली होती। आपले बंधू आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना ते युद्ध टाळण्याचा सल्ला देत होते। मात्र पाकड्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। भारताविरुद्ध हल्ल्याची संकल्पना आणि डिझाईन नवाज शरीफ यांची होती असं पाकिस्तानमधील मंत्री आजमा बुखारी यांनी म्हटलंय। त्यामुळे भारताविरोधातील षडयंत्राची पुन्हा एकदा पाकिस्तानमधूनच पोलखोल झालीय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।